महाभारतातल्या श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना एक दक्षता घ्यावी लागते. सामान्यपणे कृष्णाची व्यक्तिरेखा भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. केवळ भाविकांमध्येच नव्हे तर इतर रसिकांमध्ये सुद्धा ही व्यक्तिरेखा अत्यंत लाडकी मानली जाते. याचं कारण कृष्णाच्या विभूतिमत्वाला अनेक आकर्षक पैलू आहेत. राम आणि कृष्ण या दोन व्यक्तिरेखांचा जितका प्रभाव या भारतीय राष्ट्रावर आहे आणि त्यातल्या सर्वसामान्य जनमानसावर आहे, महाकाव्यातल्या किंवा काव्यातल्या कुठल्याही व्यक्तीचा एवढा मोठा प्रभाव आपल्याला दाखवता येणार नाही. राम आणि कृष्णाने सर्वसामान्य माणसाचं वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवन व्यापून टाकलेलं आहे असं आपल्याला दिसेल. लहानपणापासून संस्कार या दोघांच्या चरित्रातल्या कथांचे होतात आणि माणसांचं पिंड पोषण होत जातं असं आपल्याला दिसेल. राम हा वाल्मिकीच्या रामायणाचा नायक आणि कृष्ण हा भगवान व्यासांच्या महाभारताचा नायक. हे दोघेजण नायक आहेत, परंतु दोघांमध्ये फरक आहे. या दोघांची आपण ईश्वर पदावर अधिष्ठापना करून ठेवलेली आहे आणि या दोघांची ही भक्ती तुमच्या माझ्या उद्धाराकरता किंवा या जन्माचं सार्थक करण्याकरता आपण अत्यंत आवश्यक मानलेली आहे. दोघांमध्ये फरक असा आहे की प्रभू रामचंद्र हा अयोध्याकांडापासून तो युद्धकांडाच्या अखेरपर्यंत स्वतःला मनुष्य मानतो. आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम. रामचंद्राच्या हातून झालेली जी असामान्य वीरकृत्य आहेत ती सर्वसामान्य मानुष पातळीवरची नाही आहेत, अतिमानुष पातळीवरची आहेत. रामचंद्राने केलेला रावणाचा पराभव, रामचंद्राने केलेला वालीचा पराभव किंवा वालीचा वध, रामचंद्राने एकूण राज्यलोभापासून अलिप्त राखण्यात स्वतःला दाखवलेलं मनाचं अतुल अशा रीतीचं धैर्य, रामचंद्राने केलेला सीतेचा त्याग हे सुद्धा रामचंद्राचं एक अतिमानुष कर्तृत्व आहे असं मी मानतो. याचं कारण सीता ही रामचंद्राची एकमेव पत्नी होती आणि ती त्यांना प्राणापेक्षाही प्रिय होती. या सर्व गोष्टी मनुष्यतेच्या पातळीवरच्या नाहीत, देवत्वाच्या पातळीवरच्या आहेत. पण देवत्वाच्या पातळीवरच्या गोष्टी करू शकणारा राम स्वतःला अखंड मनुष्य म्हणवतो आणि महाभारतातल्या कृष्णाच्या हातून घडलेल्या ज्या गोष्टी आहेत ते बहुवंशी मानवी पातळीवरच्या गोष्टी आहेत. तुमच्या माझ्यासारख्यांना करता याव्यात किंवा निदान करता येतील असा आत्मविश्वास उत्पन्न व्हावा अशा गोष्टी कृष्णाच्या हातून झालेल्या आहेत. तो कृष्ण स्वतःला अखंड परमेश्वर मानतो आहे, परमेश्वराचा अवतार मानतो आहे. पूर्ण महाभारतभर कृष्णाला स्वतःच्या ईश्वरत्वाची जाणीव आहे आणि स्वतःला जाणीव असण्यावर तो समाधान नाही, तुम्हाला सुद्धा ती जाणीव असावी असा त्याचा आग्रह आहे आणि त्यानुसार तो वेळोवेळी प्रतिपादन करत आलेला आहे. महाभारताच्या भीष्म पर्वांच्या अंतर्गत असणारी जी भगवद्गीता आपल्या सर्वांना परिचित आहे, त्या भगवद्गीतेतले कृष्णाचे उद्गार जरी आपण आठवले तर आपल्याला असं लक्षात येईल की तो स्वतःला परमेश्वर मानतो, परमेश्वराचा अवतार मानतो आणि तुम्ही तसं मानावं असा त्याचा आग्रह असतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशी त्याची स्वतःबद्दलची धारणा आहे. जेव्हा धर्म हा लयाला जातो आणि अधर्माचं उत्कर्ष होतो त्यावेळेला सज्जनांचं परित्राण करण्याकरता आणि दुष्टांचा संहार करण्याकरता मी वेळोवेळी पृथ्वीवर अवतार धारण करतो असं कृष्णाने आश्वासन दिलेलं आहे. ते स्वतःच्या ईश्वरत्वाचा भान जाग असल्यामुळेच. ज्याच्या हातून मानुष्य पातळीवरची कृत्य झालीत तो स्वतःला ईश्वर मानतो, ज्याच्या हातून ईश्वरत्वाच्या पातळीवरची कृत्य झालीत तो स्वतःला माणूस मानतो. असा या दोघांमधला फरक आहे. आपण असं बोलताना बोलतो की रामचंद्र हे अधिक तत्वनिष्ठ होते, रामचंद्र हे सत्यनिष्ठ होते. सत्य हा रामराज्याचा फार मोठा कणा होता असं आपण म्हणतो. त्यावेळेला आपण हे लक्षात घेत नाही की वैदिक काळालगतचा उपनिषद काळाला लागून असणारा काळ म्हणजे रामायणाचा काळ होता. रामायणाच्या काळानंतर 35 पिढ्याने जर महाभारताचा काळ आला असेल तर महाभारताच्या काळापर्यंत समाज व्यवस्था उत्तरोत्तर अधिकाधिक संकुल होत गेली, अधिकाधिक गुंतागुंतीची व्यामिश्र होत गेली आणि त्यामुळे राज्याचा जसजसा विस्तार होत गेला, राज्य कल्पनेचा जसजसा विकास होत गेला
आणि एकूण समाजाच्या आणि राष्ट्राच्या संधारणेसाठी राज्यकल्पनेचा वापर करण्याची जास्तीत जास्त प्रवृत्ती बळावत गेली, त्याच वेळेला राज्यकल्पनेसाठी आवश्यक असणाऱ्या मूल्यांची नवी अशी एक दृष्टी अस्तित्वात येत गेली. त्यामुळे रामायण काळामध्ये राज्यकल्पनेचं जे दर्शन घडतं त्यापेक्षा महाभारत काळामध्ये राज्यकल्पनेचं दर्शन वेगळं घडतं. त्यामुळेच रामाच्या आणि श्रीकृष्णाच्या या दोघांच्याही विचारांमध्ये आणि कार्यांमध्ये फरक पडतो. असं बोललं जातं की रामचंद्र हे आदर्शवादी होते आणि कृष्ण हे व्यवहारवादी होते. हे खरंच आहे, परंतु रामचंद्राचा काळच मुनी आदर्शवादाचा काळ होता. याचं कारण मानवतेला काहीतरी उच्चतम अशा रीतीची जीवनमूल्य दाखवण्याची त्यांची जबाबदारी होती. कृष्णाच्या काळामध्ये आपण हळूहळू अधिकाधिक गुंतागुंतीच्या जीवनामध्ये शिरल्यामुळे आपोआपच आदर्शवादाला थोडंसं बाजूला ठेवून व्यवहारवादाचा आपल्याला स्वीकार करावा लागला. म्हणून कृष्णाने अशा एका राजनीतीचा आदर्श आपल्यासमोर ठेवला की संपूर्ण समाजाच्या उन्नयनासाठी आवश्यक असणाऱ्या सत्तेची जर आपल्याला खऱ्या अर्थाने उपयोगिता जाणून घ्यायची असेल तर सत्तेसाठी आवश्यक असणारी मूल्यसरणी आपल्याला वेगळी स्वीकारावी लागेल. त्यामुळे राम स्वीकार्य आहे की कृष्ण स्वीकार्य आहे हे आपल्यासमोरचे दोन्ही मुद्दे गैरलागू आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये राम हा स्वीकार्य वाटतो आणि राहील, सनातन काळासाठी राम स्वीकार्य राहील. पण राज्य व्यवहारासाठी रामाचा स्वीकार हा पेलण्याजोगा नाही हे लक्षात आल्यामुळे कृष्णाच्या राजनीतीचा स्वीकार आपल्याला करावा लागेल. कृष्णाने राज्य हे स्वतः उपभोगाकरता कधीच मानलं नाही. त्यामुळे श्रीकृष्ण हे सत्तेपासून रामचंद्राप्रमाणे सदैव अलिप्त राहिलेत. सत्तेचा उपयोग धर्मराज्याच्या संस्थापनासाठी आणि धर्मराज्याच्या संगोपनासाठी आणि वर्धनासाठी करण्याचा त्यांचं ब्रीद होतं. त्यानुसार हे करण्याची शक्यता ज्यांच्या कर्तृत्वामध्ये त्यांना लपलेली दिसली त्या पांडवांना त्याने हात दिला असं आपल्या लक्षात येईल. रामायणकालीन राजनीतीने कालांतराने घेतलेलं वळण म्हणजे महाभारत आहे असं आपल्याला दिसेल. महाभारतामध्ये रामचंद्राचा एक प्रतिनिधी आहे युधिष्ठिर. हा म्हणजे रामचंद्राचा पूर्वकालीन प्रतिनिधी, किंबहुना पूर्वकालीन रामचंद्राचा प्रतिनिधी हा युधिष्ठिर आहे. आणि उत्तरकालीन रामचंद्राचं प्रतिबिंब आपल्याला श्रीकृष्णाच्या राजनीतीमध्ये पडलेलं दिसतं. रामायण काळामध्येच वाली प्रकरणानंतर रामायणकालीन राजनीतीचं तोंड हे हळूहळू बदलू लागलं होतं असं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे आदर्श आणि व्यवहारी याचा असा वेगळा विचार न करता रामायणकालीन राजनीतीनंच घेतलेलं ते स्वरूप आहे किंवा ते वळण आहे असं आपल्याला मानावं लागेल. कदाचित असंही म्हणता येईल आपल्याला की जर कृष्णाने रामायणामध्ये जन्म घेतला असता तर आदर्श राज्यकल्पना आपल्यासमोर रूढ झाल्या असत्या आणि रामचंद्राने महाभारतामध्ये जन्म घेतला असता तर राजकीय व्यवहारवादाचं जे शहाणपण आहे ते शहाणपण त्याच्या अवतार कार्यातून आपल्याला स्पष्ट झालं असतं. दोघांमधले फरक अजून आहेत, तो तुम्हाला सहज लक्षात येण्यासारखा आहे. राम हे मानवी जीवन मूल्यांच्या आचरणाच्या बाबतीतलं एक आदर्श रीतीचं पात्र आहे आणि कृष्ण उच्च रीतीची नैतिक मूल्य आणि व्यवहारवाद याचा समन्वय साधणारं असं पात्र आहे असं आपल्या लक्षात येईल. कृष्णाचा व्यवहारवाद सुद्धा अत्यंत प्रखर आहे. केवळ आदर्शाच्या नादी लागून आपलं चालणार नाही हे कृष्णाने महाभारतामध्ये ओळखलं आहे. त्याच्यामुळं अखंड पांडवांची पाठराखण करत असताना सुद्धा कृष्णाने स्वतःच्या व्यवहार्य दृष्टीचं भान सोडलेलं नाही आहे. हा त्या दोघांमधला अजून एक फरक आहे. दुसरे लौकिक फरक तर तुम्हाला माहीत आहे, ते सांगण्याची गरज नाही. राम एक पत्नी व्रताचा पुरस्कर्ता होता आणि कृष्णाला 16,108 स्त्रिया होत्या. राम हा कडकडीत आपल्या गृहस्थाश्रमाचं काटेकोरपणे पालन करणारा होता. सीतेचा त्याग केल्यानंतर रामचंद्रांनी दुसरा विवाह केला नाही. सीतेचा त्याग केल्यानंतर केलेल्या अश्वमेध यज्ञामध्ये स्वतःच्या बाजूला त्यांनी दुसरी स्त्री बसवली नाही. असा रामाचा कटाक्ष तर 16,108 स्त्रियांशी संबंध ठेवू नये कृष्णाचा गोपींशी असणारा जो संबंध आहे तो श्रीमद भागवताने अतिशय वाखाणलेला आहे हे तुम्हाला माहीत असेल. दोघांची दृष्टी वेगळी, दोघांची वृत्ती वेगळी असं आपल्या लक्षात येईल. पण थोडासा सूक्ष्म फरक
दाखवताना त्या दोघांमधली एकरूपता जर आपल्याला प्रतिपादित करता आली तर आपल्याला असं म्हणता येईल की माणसाचा देवत्वाकडे असणारा प्रवास म्हणजे रामचंद्र आणि देवाची मानवतेला मारणारी मिठी म्हणजे भगवान कृष्ण. मातीनी आकाशाला आलिंगन देण्याकरता झेप घेतली, त्यातून रामायण जन्माला आलं. आणि आकाशाने मातीला मिठी मारण्याकरता खाली वाकून ओढवलं, त्याचं महाभारत झालं. राम आणि कृष्ण या दोघांमध्ये असं एक साम्य असं आपल्या लक्षात येईल. या दोघांनी आपल्या पुरुषार्थांनी अवघं भारतीय राष्ट्र पादाक्रांत करून टाकलेलं आहे. आपल्याला असं लक्षात येईल की राम म्हणजे उत्तर दक्षिण भारत आणि कृष्ण म्हणजे पूर्व पश्चिम भारत. राम अयोध्येचा लंकेपर्यंत पराक्रम करीत गेला, कृष्ण द्वारकेचा प्रागज्योतिषपूर पर्यंत पराक्रम करीत गेला. असा उभा आणि आडवा भारत दोघांनी परस्परांच्या पराक्रमांमध्ये जणू विभागून घेतलेला आहे. इतकी त्यांची आपल्याला खात्री आहे, इतका त्यांचा आपल्याला परिचय आहे. गंमत अशी आहे की कृष्ण ज्या कारणामुळे भारतीय माणसाला अत्यंत प्रिय आहे, लाडका आहे, त्या कृष्णाची जी रूपं आपल्याला अत्यंत लाडकी वाटतात, मला आपल्याला सांगू द्या, महाभारतामध्ये ती रूपं आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आपल्याला आवडतो बालकृष्ण, त्याच्या लीला गोकुळातल्या वृंदावनातल्या, त्यांनी संस्कृत आणि मराठी पंडित कवींना मोह घातलेला आहे आणि परत परत त्याच्या त्या लीलांची आणि क्रीडांची त्याने आपल्या शब्दांच्या द्वारा आवर्तन केलेली आहेत. हा जो बालकृष्ण आपल्याला अत्यंत आवडतो. त्यानंतर आपल्याला आवडतो गोपालकृष्ण, जो गोपालांमध्ये रमलेला आहे. तो राजपुत्र आहे, परंतु तरीसुद्धा सर्वसामान्य गोपालांमध्ये रमलेला आहे. त्यांच्याबरोबर तो गाई गुरांना चरायला घेऊन जातो, त्यांच्याबरोबर तो एकत्र जेवतो, गोपालकाला करतो. हाही कृष्ण आपला अत्यंत आवडता आहे. त्यानंतर थोडंसं पुढे गेलं की त्यानंतरचा आपला आवडता कृष्ण किंवा कृष्णाचं रूप म्हणजे गोपी कृष्ण. गोपींबरोबर त्यांनी केलेली क्रीडा. श्रीमद भागवताच्या दशमस्कंधामध्ये श्रीकृष्णाच्या गोपींबरोबरच्या रासक्रीडेचं वर्णन आलेलं आहे. त्याहीमुळे कृष्ण हा भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. गोपी कृष्ण ही जी त्याची प्रतिमा आहे ती अत्यंत लोकप्रिय आहे. आणि त्याहीपेक्षा लोकप्रिय असणारी त्याची प्रतिमा म्हणजे राधाकृष्ण. त्याची मंदिरे ठिकठिकाणी आहेत. त्यामुळे राधाकृष्णाचं रूप सुद्धा अत्यंत लोकांमध्ये प्रिय आहे. बालकृष्ण, गोपालकृष्ण, गोपीकृष्ण, राधाकृष्ण ही कृष्णाच्या व्यक्तित्वाची जी रूप आहेत अत्यंत विलोभनीय रूप आहेत. भाविक भारतीय मनामध्ये त्यांनी आपलं स्वतःचं अनन्य साधारण असं स्थान कमावून ठेवलेलं आहे. म्हणून सांगणं आवश्यक आहे की आपल्याला आवडणारी ही सगळी कृष्णाची रूप आणि आपल्याला आवडणाऱ्या त्याच्या पूर्वायुष्यातल्या सगळ्या लीला महाभारतामध्ये नाहीत. ही रूपही महाभारताला अज्ञात आहेत, या लीलाही महाभारताला अज्ञात आहेत. महाभारतामध्ये कृष्ण आपल्याला भेटतो तो आदी पर्वामध्ये द्रौपदी स्वयंवराच्या वेळीच. याचा अर्थ स्वयंवराला उपस्थित राहण्याचं जे वय असतं त्या वयामध्ये कृष्ण आपल्याला भेटतो. तत्पूर्वीचा जो कृष्ण आहे तो कितीही लोकप्रिय असला तरी तो आपल्याला महाभारतामध्ये भेटत नाही. महाभारताच्या 18 पर्वांच्या नंतर हरिवंश नावाचं जे खिल पर्व आहे त्यामध्ये कृष्ण कथा आलेली आहे. त्यामध्ये आपल्याला माहित असलेल्या या सगळ्या लीला आणि क्रीडा आलेल्या आहेत असं आपल्याला लक्षात येईल. तुमच्या माझ्या आवडीला पात्र झालेला जो कृष्ण आहे तो महाभारतातला कृष्ण नाही असं म्हणताना मला आपल्याला असं सांगावं लागेल की हा पुराणांमधला कृष्ण आहे, इतिहासातला कृष्ण नाही. इतिहासातला कृष्ण हा द्रौपदी स्वयंवराच्या वेळी प्रगट होतो. तत्पूर्वीचा जो कृष्ण आहे तो पुराणांमधला आहे, तो हरिवंशामधला आहे, तो विष्णू पुराणातला आहे. त्या ठिकाणी ज्या कथा आपल्याला ऐकायला मिळाल्यात त्यांचा प्रभाव आपल्या मनावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की त्या कृष्णाच्या जन्माची इतिकर्तव्यता कंसवधानी होऊन जाते असं आपण मानतो. आणि कंसवध कृष्णाच्या हातून घडला की आपल्याला इतका आनंद होतो की आपण नारळ फोडतो. पण समग्र कृष्णाचं चरित्र जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की कंसवधापर्यंतचं कृष्णाचं चरित्र हे अत्यंत मनोरंजक आणि रमणीय आहे. इतिहासामध्ये त्याला स्थान नसलं तरी ते अत्यंत रमणीय आहे. आणि कृष्णाच्या हातून झालेला कंसाचा जो वध आहे तो कृष्ण चरित्रामध्ये तेवढा महत्वाचा नाही जो आपण फार महत्वाचा मानतो.
एकूण समग्र कृष्णाच्या चरित्रामध्ये तो तेवढा महत्वाचा नाही. तो कृष्णाच्या पूर्वचरित्रातला एक लहानसा टप्पा आहे, एक लहानसा भाग आहे असं आपल्या लक्षात येईल. हा जो कृष्ण आहे, या कृष्णाची जी रूपं आपल्याला आवडतात असं मी सांगितलं, ज्या लीला आपल्याला आवडतात असं मी आपल्याला सांगितलं, अलौकिक आहेत, असामान्य आहेत, ते सगळे चमत्कार आहेत. एखाद्या अभ्यासकाला या सर्व चमत्कारांचा उलगडा करता येणं सहज शक्य आहे. या सर्व चमत्कारांचा उलगडा करता येणं सहज शक्य आहे. कृष्णाचा उदय झाला आणि या कृष्णापासून आपल्या आयुष्याला धोका असल्याचं भाकीत कळल्यापासून मथुरेचा राजा कंस याच्या पारिपत्याकरता तऱ्हेतऱ्हेच्या योजना करीत होते हे आपल्याला माहीत असेल. कृष्णाच्या सर्व बहिणींची त्याने हत्या केली आणि कृष्ण हा त्याच्या भीतीपासून वाचला. परंतु जेव्हा त्याला कळलं की कृष्ण मेलेला नाहीये, जिवंत आहे, तेव्हा त्याच्या पारिपत्याकरता तऱ्हेतऱ्हेच्या योजना आखायला कंसाने सुरुवात केली. त्यामध्ये लहानपणीच कृष्णाला चिरडून मारण्यासाठी त्यांनी धेनुकासूर पाठवला, त्यांनी शकटासूर पाठवला. या कथा आपण ऐकलेल्या असतील. धेनुकासूर किंवा शकटासूर हे राक्षस असल्याचा कृष्ण चरित्रामध्ये उल्लेख आहे. मला स्वतःला त्यांना राक्षस मानण्याची आवश्यकता वाटत नाही. धेनुकासूर म्हणजे एक अत्यंत मस्तवाल अशा रीतीचा बैल जो अनावर झालेला आहे आणि या बैलाच्या आक्रमणापासून कृष्णाच्या कोवळ्या जीविताला धोका आहे. शकटासूर, शकट म्हणजे गाडा, त्याला सुद्धा वेगळा राक्षस मानण्याची गरज नाही. कृष्णावर घाला घातलेला आहे एका मस्तवाल बैलाच्या रूपाने आणि कृष्णाला एका प्रचंड गाड्याखाली चिरडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे कंसाने. त्याचा शकटासूर झाला. त्याला राक्षस मानण्याची गरज नाही. आपल्याला अप्रिय असणाऱ्या माणसाचा काटा जगातून काढून टाकण्यासाठी त्याला एखाद्या वेगवान वाहनाकडे चिरडून, वाहनाखाली चिरडून मारण्याचा अपघात झाल्याच्या वार्ता आपण वाचत असतो. त्याचाच पूर्वावतार म्हणजे कृष्णावर शकटासुराचं आक्रमण आहे असं आपल्याला मानायला हरकत नाही. एका प्रचंड गाड्याखाली या कोवल्या जीवाला चिरडून मारता येईल अशा रीतीची अपघात अशी योजना कंसाने केलेली होती. कालिया मर्दन, एका प्रचंड नागाचं मर्दन त्या लहान वयामध्ये कृष्णाने केलं आणि तो जो डोह होता तो डोह मोकळा केला. हा कालिया नावाचा सुद्धा एखादा सर्पच मानला पाहिजे किंवा राक्षसच मानला पाहिजे असं नाही. ज्याच्या अस्तित्वामुळं आणि त्याच्या दहशतीमुळं गोकुळातलं आणि वृंदावनातलं वातावरण अत्यंत भीतीने थरारून गेलं असेल, अशा एखाद्या शक्तीचा नायनाट कृष्णाच्या हातून झाला आणि ती भूमी सर्वांकरता निर्भय करून सोडली कृष्णाने. कृष्ण चरित्रातले असे जे चमत्कार आहेत त्या चमत्कारांकडे आपण पाहिलो तर त्या चमत्कारांचा आपल्याला उलगडा करता येतो. कृष्णाजवळ प्रचंड सामर्थ्य होतं, परंतु त्यासाठी त्याचं पारिपत्य करण्याकरता राक्षसांनाच येण्याची गरज आहे असं आपल्याला मानण्याची फारशी आवश्यकता नाही असं आपल्या लक्षात येईल. कृष्णाने गोवर्धनोत्सव केला आणि गोवर्धन पर्वताखाली संपूर्ण गोकुळाला त्याने आश्रय दिला असं वर्णन आहे. तुम्ही ते चित्र पाहिलं असेल की गोवर्धन पर्वतच्या पर्वत असा उचलला गेलेला आहे. सर्व गोपांनी त्याला आपल्या काठीचा टेकू दिलेला आहे आणि मध्ये कृष्ण फक्त आपल्या करंगळीचा आधार देऊन उभा आहे. हे चित्र तुम्ही पाहिलं असेल आणि याही चित्राचा प्रभाव आपल्या मनावर फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तत्पूर्वी गोकुळामध्ये इंद्राचा उत्सव होत असे कारण इंद्र पाऊस देतो, त्याच्यामुळं जमीन सुपीक होते आणि धनधान्य देते. हे जे इंद्राचे अदृश्य उपकार आहेत त्या उपकाराची अंशतः परतफेड करण्याकरता दरवर्षी इंद्राचा उत्सव साजरा व्हायचा. कृष्णाने एक दिवशी गोकुळातल्या लोकांना जमा केला आणि विचारलं की आपल्याला इंद्राचा उत्सव करण्याची काय गरज आहे, इंद्र तर फार लांब आहे, त्यापेक्षा आपल्याला हा गोवर्धन पर्वत जवळचा आहे, याचे आपल्यावर असंख्य उपकार आहेत. हा आपल्याला लाकूड देतो, हा आपल्याला वनस्पती देतो, हा आपल्याला फळं आणि फुलं देतो, हा आपल्याला आश्रय देतो, याचे आपल्यावर अत्यंत उपकार आहेत. तेव्हा आतापर्यंतच्या परंपरेप्रमाणे इंद्राचा उत्सव करण्याऐवजी यंदापासून आपण गोवर्धनाचा उत्सव सुरू करूया. कृष्णाने प्रेरणा दिली आणि त्याच्या लहानपणापासूनचा त्याचा जनमानसावर इतका प्रभाव होता की आतापर्यंतच्या परंपरेला बंद करून गोकुळाने त्या वर्षी गोवर्धनाचा उत्सव केला. वर्णन असं आहे की इंद्राला त्याचा संताप आला आणि इंद्राने प्रचंड वृष्टी केली गोकुळावर
विजांचा कडकडाट झाला आणि पाऊस धोधो कोसळायला लागला. संपूर्ण गोकुळ जलप्रलयामध्ये बुडून जातो की काय अशी भीती उत्पन्न झाली आणि गोकुळातली वडीलधारी माणसं तक्रारीच्या सुरामध्ये कृष्णाकडे बोलायला आलीत. तुझं ऐकलं म्हणून आमच्यावर ही आपत्ती कोसळली. तेव्हा इंद्राच्या या कोपापासून गोकुळाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आता तुला घ्यावी लागेल. कृष्ण म्हणाला, ज्या गोवर्धनाचा उत्सव साजरा केल्यामुळे आपल्याला इंद्राचा प्रकोप सहन करावा लागला तो गोवर्धनच या संकटातून आपली मुक्तता करील. म्हणून कृष्णाने सगळं गोकुळ गोवर्धन पर्वताकडे नेलं. वर्णन असं आहे की तो सगळा पर्वतच्या पर्वत त्यांनी उचलला असेल नसेल, पण गोवर्धन पर्वताच्या वृक्षाच्या खाली कदाचित सगळ्या गोकुळाला आश्रय मिळाला असेल. परंतु समजा सगळा पर्वत उचलला असल्याचा आपण चमत्कार मान्य केला तरी सुद्धा त्याचाही अर्थ असा निघू शकतो मित्रांनो की सर्वसामान्य माणसाचा सुप्त असलेला पुरुषार्थ जर जागृत केला आणि सामुदायिक पातळीवर त्याचा उठाव केला तर काय चमत्कार घडू शकतो हे कृष्णाने त्या गोवर्धनाच्या द्वारे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. सगळ्यांच्या काठ्या आहेत आणि कृष्णाची करंगळी आहे. जेव्हा सामुदायिक पुरुषार्थ जागृत होतो आणि आपापल्या काठ्या उंचावून सगळे लोक जय्यत तयार होतात तेव्हा त्यांच्या नेत्याला करंगळी लावली तरी चालते असा त्याचा अर्थ आहे. आपण नेहमी बोलताना असं बोलतो, एखाद्या माणसाचं श्रेय नाकारण्याच्या उत्साहामध्ये आपण असं बोलतो की त्याने काय मोठं केलं, त्याचं काय नाव घेता, आम्ही होतो की त्याच्याबरोबर, हे जे सगळं मिळालेलं आहे ते आम्ही नसतो त्याच्याबरोबर तर मिळालं नसतं, त्याचं एकट्याचं तुम्ही काय नाव घेता. उत्तर असं आहे की तो नव्हता त्याही वेळेला तुम्ही होतात आणि तो गेला त्याही नंतर तुम्ही आहातच. परंतु हा चमत्कार तुमच्या हातून झाला नाही, त्यासाठी कुणाला तरी एकाला पुढे व्हावं लागलं. आपली सगळ्यांची सामुदायिक किंमत, वैयक्तिक आणि सामुदायिक किंमत मित्रांनो शून्यापेक्षा अधिक नसते. आपली सर्वांची किंमत शून्यापेक्षा अधिक नसते. आपल्या सर्व अस्तित्वाला अर्थ मिळवून देण्यासाठी कुणातरी एकाला पुढे व्हावं लागतं. तो पुढे झाला, त्याला एक शून्य येऊन मिळालं की त्याला 10चं मूल्य येतं, 2 शून्य मिळालीत की त्याला 100चं मूल्य येतं, 3 शून्य मिळालीत की त्याला 1000चं मूल्य येतं. आमच्या शून्य अस्तित्वाला मूल्य प्राप्त करून देणारा एक नेता पुढे होणं आवश्यक असतं. कृष्णाने ती जबाबदारी पार पाडलेली आहे असा मी त्याचा अर्थ घेतो. कृष्ण सगळ्यांचं पारिपत्य करतोय, सगळ्यांचं एकमुखी यशस्वी अशा रीतीचं नेतृत्व करतोय. या बातम्या गोकुळातून वृंदावनातून मथुरेकडे जातच होत्या आणि त्यामुळे कंसाची भीती वाढतच होती. या मुलापासून आपल्या आयुष्याला धोका याची त्याला कल्पना होती आणि पारिपत्य करण्याचे सगळे प्रयत्न विफल ठरलेत. तेव्हा कंसानी कृष्णाला आणि बलरामाला आमंत्रण पाठवलं आणि कृष्ण आणि बलराम मथुरेला गेलेत. बलरामाचे एक नातेवाईक होते, त्याच्याकडे उतरलेत गावाबाहेरच्या उद्यानामध्ये आणि संध्याकाळच्या वेळेला सहज मथुरेचा फेरफटका करायला निघालेत. एक धोबी चालला होता, त्याच्या हातामध्ये कपडे होते. यांनी त्याला थांबवलं आणि विचारलं, काय आहे रे तुझ्याजवळ? तो म्हणाला, राजाचे कपडे आहेत. ते म्हणले, आण, आम्ही वापरतो. ते म्हणले, तुम्ही लेको गवल्याची मुलं, तुम्हाला काय हे जमणार आहे? राजाचे कपडे, राजाचा पोशाख अंगावर घालण्यासाठी मागण्यासाठी तुमची जीभ धजावली तरी कशी? एका यक्कश्चित धोब्यानी कंसाच्या आश्रयाला राहण्यामुळे माजलेल्या एका यक्कश्चित धोब्यानी असा उर्मट उद्गार काढल्याबरोबर बलरामानी त्याला एक जबरदस्त थप्पड लगावली. वर्णन असं आहे की तो धोबी एका थप्पडीमध्येच गतप्राण होऊन पडला. धोब्याला मारणं, मथुरेमधल्या राजाच्या धोब्याला मारणं हा बलरामाचा किंवा कृष्णाचा उद्देश होता काय? अजिबात नाही. बलरामाचा किंवा कृष्णाचा उद्देश नव्हता. लक्षात ठेवा, पराक्रमी पुरुष किंवा महापुरुष आपल्या आगमनाची वर्दी कॉलबेल दाबून देत नसतात की मी आलो आहे. पराक्रमी पुरुष आपल्या आगमनाची वर्दी एखादं वीर कृत्य करून देत असतात. एक धोबी आपला मारला गेला ही बातमी कंसापर्यंत पोहोचायला वेळ लागली नाही आणि त्यामुळे कृष्ण आणि बलराम मथुरेमध्ये येऊन दाखल झालेले आहेत हेही त्याला कळलं. त्याची भीती वाढली आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला भेटायला यायला निघालेल्या रामाला आणि कृष्णाला आपल्यापर्यंत येऊन पोचता कसं येणार नाही
याचा बंदोबस्त कृष्णाने केला, कंसाने केला. परत परत त्याच्यावर मल्ल धाडलेत. कंस, मुष्टीर, चाणूर यासारखे मल्ल धाडलेत. त्यांचं पारिपत्य केलं कृष्णाने. इतकंच नव्हे तर पुढे गेला, सिंहासनावर चढला आणि सिंहासनावर अधिष्ठित असलेल्या कंसाची त्यांनी शेंडी हातात धरली आणि त्याला त्यांनी खाली फरफटत आणलं आणि कंसाचा वध केला. पौराणिक कृष्णाच्या आयुष्यातलं हे सर्वोच्च वीरकृत्य आहे की त्यांनी कंसाचा वध केला. मी जे तुम्हाला म्हणालो की कंसाचा वध हा कृष्णाच्या आयुष्यातला फार मोठा असा पराक्रमाचा विषय नाही, याचं कारण असं, ज्याप्रमाणे कंसाला आपण मथुरेमध्ये येऊन दाखल झालोय त्याची वर्दी देण्याकरता त्यांनी एका धोब्याला मारलं आणि कंसाला त्याची वर्दी पोचवली, त्याप्रमाणे कंसाचा मृत्यू किंवा कंसाचा वध हा सुद्धा कृष्ण चरित्रामध्ये साधनीभूत होता. कंसाला मारलं याची बातमी कुणाजवळ तरी पोचणं आवश्यक होतं, तशी ती पोचली. कुणाजवळ तरी पोचणं आवश्यक होतं, तशी ती पोचली. आणि त्याचं नाव होतं जरासंध, मगध देशाचा सम्राट. त्यावेळेला सर्व क्षात्र राजपुरुषांच्या जगामध्ये या जरासंधाचा, मगधाधिपतीचा एवढा मोठा दरारा होता. 85 राजपुरुष राज्यांवर आक्रमण करून त्यांनी कैद करून ठेवले होते. सांगितलं असं जातं की 100चा आकडा पूर्ण झाला असता तर तो एक मोठा नरमेध यज्ञ करणार होता आणि या सगळ्या राजपुरुषांचा बळी देणार होता. क्षत्रिय विश्वामध्ये जरासंधाच्या दहशतीचा एवढा मोठा परिणाम झालेला होता की सगळे राजे त्याला चला कापीत असत. संपूर्ण क्षात्र विश्वाला भयभीत करून टाकणाऱ्या जरासंधाला शह देणारी एक तरुण शक्ती मथुरेमध्ये उदयाला आली आहे, याची वर्दी जरासंधापर्यंत पोहोचण्यासाठी कृष्णाने कंसाचा वध केलेला होता. कंसाचा वध त्याला करायचा नव्हता, पण जरासंधाला हे कळावं की संपूर्ण क्षात्र विश्वावर अत्यंत अन्यायपणे अतिक्रमण करणाऱ्या अशा जरासंधाला शह देणारा एक पुरुष मथुरेमध्ये उत्पन्न झालेला आहे. याचं कारण कंस मारला. कंसाच्या दोन्ही मुली बायका म्हणजे जरासंधाच्या मुली होत्या. कंस मारला गेल्याबरोबर त्या रडत भेकत आपल्या माहेरी गेल्यात आणि जरासंधाजवळ त्यांनी कृष्णाची तक्रार केली. तेव्हा आपल्या जावयाचा वध केलेल्या कृष्णाला अद्दल घडवण्याकरता त्या काळच्या बलाढ्यतम असणाऱ्या मगध राजाधिपती जरासंध नावाच्या सम्राटाने काय करावं? मित्रांनो, आपण हे ऐकलं असेल, त्यांनी मथुरेवर 18 स्वाऱ्या केल्यात. 18 स्वाऱ्या केल्यात. आपल्या मुलींच्या वैधव्याचा प्रतिशोध घेण्यासाठी जरासंधाने मथुरा नावाच्या एका लहान राज्यावर 18 स्वाऱ्या केल्यात. आणि कृष्णाच्या नेतृत्वाखाली मथुरेच्या सैनिकांनी जरासंधाच्या अतिक्रमणाला परतवून लावलं प्रत्येक वेळेला. हा कृष्णाच्या चरित्रातला एक महत्वाचा अध्याय जरासंधाच्या पत्करलेल्या शत्रुत्वापासून सुरू होतोय, हे आपण लक्षात घ्या. कृष्णाने कंसाचा वध केला आणि आपले आजोबा उग्रसेन, कंसाचे वडील, यांना तुरुंगातून मुक्त केलं. कंसाचा बाप कृष्णासमोर हात जोडून उभा राहिला एका लहान कुमारासमोर आणि म्हणायला लागला, आपल्या पराक्रमाने तुम्ही कंसाचं पारिपत्य केलेलं आणि माझी मुक्तता केली आहे, मला याचा आनंद झाला. तेव्हा आता मथुरेच्या राज्याचा स्वीकार आपण करा. आपलं तरुण नेतृत्व मथुरा स्वीकारेल आनंदाने. कृष्णाने ते नाकारलं आणि मथुरेच्या सिंहासनावर उग्रसेनाला बसवलं. मथुरेच्या सिंहासनावर उग्रसेनाला बसवलं आणि त्यानंतर उग्रसेनाच्या आधिपत्याखाली एका लहान राज्याने मगधाच्या आक्रमणांना तोंड दिलं. मगधाच्या आक्रमणांना तोंड दिलं. विषयांतर होणार नसेल तर एक समांतर घटना मी आपल्याला आठवण करून देतो.
शिवाजी महाराजांच्या अंतानंतर संभाजी महाराज कैदेत होते, राजाराम महाराज लहान होते आणि महाराष्ट्रामध्ये निर्णायकी अवस्था उत्पन्न झाली होती. केवढं मोजकं सैन्य पण निष्ठावंत. औरंगजेब या राज्याचा बिमोड करण्याकरता हस्तिनापुरून स्वतःखाली उतरला, प्रचंड सेना सामर्थ्य आणि संपत्ती घेऊन. 20 वर्ष या चिमुकल्या महाराष्ट्राने दिल्लीच्या अधिपतीला डाळ शिजू दिली नाही, त्याला परत जाऊ दिलं नाही. त्याचं दफन महाराष्ट्रातच झालं. निर्णायकी अवस्थेत असलेल्या सामान्य माणसांनी एवढा प्रचंड आक्रमणाचा प्रतिकार कसा केला असेल? अत्यंत शहाणं, अत्यंत सावध, अत्यंत दूरदृष्टीचं आणि सामान्य माणसाचा आत्मप्रत्यय जागृत करणारे नेतृत्व प्राप्त झालं तर असा चमत्कार घडू शकतो. हे कृष्णचरित्राने शिवाजी महाराजांसमोर ठेवलेलं एक उदाहरण होतं. पारिपत्य करण्याकरता आलेल्या जरासंधाला मथुरेच्या सैन्याने दाद दिली नाही, पण शेवटी त्रस्त होऊन गेले. नुकतंच उगवलेलं राज्य काय, नुकतंच स्वतंत्र झालेलं राज्य काय आणि भारतातल्या एका बलाढ्य सम्राटाने परत परत त्याच्यावर स्वाऱ्या कराव्यात. प्रजा त्रस्त होऊन गेली. इतकी त्रस्त झाली की कृष्णाकडे शिष्टमंडळ घेऊन आली आणि म्हणाली, या परत परत होणाऱ्या स्वाऱ्यांमुळे आम्ही हैराण झालो आहोत, काहीतरी उपाय सांगा. आणि कृष्णाने जो उपाय केला मित्रांनो, तो म्हणजे संपूर्ण राजधानी त्याने हलवली. आपली राजधानी त्यांनी मथुरेहून पूर्ण राजधानी त्यांनी द्वारकेला नेली. संपूर्ण मथुरेची राजधानी स्थानांतरित झाली, द्वारकेला गेली. आणि द्वारकेला गेल्यानंतर पौराणिक कृष्णाचं रूपांतर ऐतिहासिक कृष्णामध्ये झालं. पौराणिक कृष्णाचं रूपांतर ऐतिहासिक कृष्णामध्ये झालं. याचा अर्थ पुराणाचा उंबरठा ओलांडून कृष्णाने आता पहिला प्रथम इतिहासामध्ये प्रवेश केला. जो चमत्कारांचा विषय झाला तो त्यानंतर आता वास्तवाचा विषय झालेला आहे. आणि मला आपल्याला सांगू द्या की पौराणिक कृष्ण अत्यंत आकर्षक आहे, अत्यंत वंदनीय आहे, अत्यंत अद्भुत आहे, पण ऐतिहासिक कृष्ण अत्यंत वास्तव आहे. आणि अजून एक शब्द वापरतो, अत्यंत आदर्श आहे. एक आदर्श राजा, एक आदर्श पुरुष, एक आदर्श लोकनेता, अशी जी प्रतिमा कृष्णाची उत्पन्न झाली ती इतिहासामध्ये उत्पन्न झालेली आहे. पुराणातल्या कृष्णापेक्षा इतिहासातला कृष्ण अधिक उजळ आहे, अधिक उजवा आहे. अजून एक शब्द वापरतो, अधिक श्रेष्ठ आहे. पौराणिक कृष्णाचं जीवन चमत्कृती प्रधान होतं, तर ऐतिहासिक कृष्णाचं आयुष्य वास्तवाचं भान ठेवणारं होतं. म्हणून पौराणिक कृष्ण आपल्याला वंदनीय वाटतो, ऐतिहासिक कृष्ण आपल्याला विश्वसनीय वाटतो. हरिवंश हे पुराण आहे आणि महाभारत हा इतिहास आहे. जय नामोतिहासोयम अशी घोषणा आहे आदिपर्वामध्ये. असा त्या दोघांमध्ये फरक आहे. मी आपल्याला म्हणालो की पुराणाची सरहद्द ओलांडून कृष्णाने आता इतिहासामध्ये प्रवेश केला, परंतु तरीसुद्धा पुराणातल्या अद्भुततेचं वलय अजून ओसरलेलं नव्हतं. पुराणातल्या चमत्कारांचं आकर्षण अद्यापि उणावलेलं नव्हतं असं आपल्याला दिसेल. कृष्णाच्या आयुष्यामध्ये आणि व्यक्तित्वामध्ये त्यातूनच काही अंतर्विरोध उत्पन्न झाले आहेत असं आपल्या लक्षात येईल. हे अंतर्विरोध आपल्याला बुचकळ्यात टाकतात, पण अंतिमतः विचार केला तर यांचा उलगडा आपल्याला करता येतो. त्यापैकी एका अंतर्विरोधाचा आपण आपल्यासमोर उल्लेख करतो. महाभारताच्या सौप्तिक पर्वामध्ये अश्वत्थाम्याला पकडायला गेलेल्या भीमार्जुनाने अश्वत्थाम्याला पकडून आणलं, पण त्यावेळेला अश्वत्थाम्याने त्यांना धमकी दिली की पुढे पाऊल टाकाल तर याद राखा मी ब्रह्मास्त्र उगारीन. भीमार्जुनाने पुढे पाऊल टाकलं धाडसाने, अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं, त्यामुळे सर्व ब्रह्मांड जळायला लागलं. स्वतः व्यासाने अश्वत्थाम्याला आवाहन केलं की तुझं अस्त्र परत घे, संपूर्ण ब्रह्मांडाचा सर्वनाश होण्याची वेळ आलेली आहे. त्यावेळेला प्रामाणिकपणे उत्तर दिलं अश्वत्थाम्याने की ते शक्य नाही. याचं कारण ब्रह्मास्त्र सोडण्याची विद्या मी माझ्या वडिलांजवळ शिकलोय, ब्रह्मास्त्र आवरण्याची विद्या शिकण्याच्या आत माझे वडील मला सोडून गेले होते.
तेव्हा व्यासानी त्याची निर्भत्सना केली की ज्यांना अस्त्र आवरण्याबद्दल आत्मविश्वास आहे त्यांना जगामध्ये अस्त्र प्रयोग करण्याची अनुज्ञा असली पाहिजे. त्याने अर्जुनाला सूचना केली. अर्जुनाने प्रत्यस्त्र सोडलं, ब्रह्मास्त्रही आवरलं आणि स्वतःचं अस्त्रही आवरलं. तरी विकटपणे खदखदा हसत अश्वत्थामा म्हणाला की जरी तुम्ही ब्रह्मास्त्र आवरलं असलं तरी ब्रह्मास्त्राचा जो संभाव्य परिणाम मी अपेक्षिला होता तो घडून आलेला आहे. पांडवांचा संपूर्ण निःपात करण्याचं अभिवचन मी दुर्योधनाला दिलेलं होतं. त्यानुसार ब्रह्मास्त्राच्या योगाने अभिमन्यूची बायको उत्तरा तिच्या पोटातला गर्भ हा गळून गेलेला आहे आणि दुर्योधनाला दिलेलं मी वचन मी पूर्ण करू शकलो आहे. त्यावेळेला कृष्ण म्हणाले होते की तू गुरुपुत्र असलास तर वृत्तीचा किती हलकट असायची मला पूर्वकल्पना असल्यामुळे उत्तरेच्या गर्भाच्या संरक्षणाची पूर्वतयारी आटपूनच आम्ही तुझ्या भेटीला आलो आहोत. महाभारतामधला वृत्तांत असा आहे सौप्तिक पर्वामधला मित्रांनो की ब्रह्मास्त्राबरोबर खरोखरच उत्तरेच्या गर्भाचं पतन झालं आणि कुंती आणि द्रौपदी रडत कृष्णाकडे आले की तू संरक्षणाचं वचन दिलं होतं, आता काय करायचं, आमचा वंश संपला. तेव्हा कृष्णाने त्यांना आश्वासन दिलं आणि त्यावेळेला घेतलेली एक शपथ आहे. कृष्ण त्यावेळेला गंभीरपणाने असं म्हणालेत की आयुष्यामध्ये मी आजपर्यंत साध्या गप्पांमध्ये सुद्धा कधीही खोटं बोललो नाही. न मिथ्या मया पूर्वोक्तम स्वैरेष्वपि कदाचन. कारण कृष्ण म्हणतात यद्भूत हितमत्यंतम एतत् सत्यम मतम मम. आजपर्यंतच्या आयुष्यात मी कधीही असत्य बोललो नाही. एक दुसरी गोष्ट, आयुष्यामध्ये आतापर्यंत मी कधीही असत्य भाषण केलं नसेल आणि रणांगणातून कधीही पलायन केलं नसेल. तर उत्तरेच्या गर्भामध्ये चलनवलन उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आपण त्याची शपथ पुन्हा एकदा लक्षात घ्या. आयुष्यामध्ये कधीही मी असत्य भाषण केलं नसेल आणि रणांगणातून मी कधीही पळ काढला नसेल तर उत्तरेच्या गर्भामध्ये चलनवलन उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. चमत्कार असा इतिहासामध्ये घडलेला सौप्तिक पर्वातला की उत्तरेच्या गर्भामध्ये चलनवलन सुरू झालं. उत्तरेच्या गर्भामध्ये चलनवलन सुरू झालं, उत्तरेचा गर्भ जिवंत झाला. याचा दुसरा अर्थ आयुष्यामध्ये कधीही कृष्णाने असत्य भाषण केलेलं नव्हतं आणि आयुष्यामध्ये कधीही कृष्णाने रणांगणातून पळ काढलेला नव्हता. आपण लक्षात घ्या, चलनवलन सुरू झालं याचाच अर्थ कृष्णाने कधीही असत्य भाषण केलेलं नव्हतं आणि रणांगणातून कधीही पळ काढलेला नव्हता. कृष्ण चरित्राचं वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल की कृष्णाने असत्य बोलण्याची संधी कधीही सोडलेली नव्हती आणि रणातून पलायन करण्याचा तर त्याने उच्चांक गाठला होता. कृष्णाला असत्य बोलण्याची आवड होती. लहानपणी यशोदेजवळ तो अनेकदा असत्य बोलला होता. स्वतःला असत्य बोलण्याची त्याला आवड होतीच, पण असत्य न बोलण्याची ज्याची प्रतिज्ञा त्याला सुद्धा असत्य बोलायला त्यांनी भाग पाडलं होतं. युधिष्ठिराला द्रोणाचार्याच्या वधापूर्वी अश्वत्थामा मेला असं त्यांनी जाहीर करायला लावलं होतं. खुद्द युधिष्ठिराला सुद्धा त्यांनी असत्य बोलायला भाग पाडलं होतं. स्वतः तर बोलतच होता आणि पलायनाच्या बाबतीत त्याने उच्चांक गाठला होता असं मी म्हणालो. मगधाच्या राजाने जरासंधाने 18 स्वाऱ्या केल्यात. 17व्या स्वारीनंतर जरासंधाने आपला एक सेनापती कालयवन नावाचा कृष्णावर पाठवला. कालयवन कृष्णाकडे आला आणि त्यांनी कृष्णाला मल्लयुद्धाचं आव्हान दिलं की जाऊ दे आक्रमण आणि सैन्याची युद्ध, मल्लयुद्ध खेळू आपण. कृष्णाने त्याचं आव्हान स्वीकारलं आणि सिंहासनाच्या खाली उडी टाकली आणि कृष्णाने मल्लयुद्धाला आरंभ करण्यापूर्वी पळायला आरंभ केला. जो कृष्ण पळत सुटला ते पाहून कालयवनाला चेव आला. कालयवन त्याच्या मागे पळत सुटला. कृष्ण मागे, कृष्ण पुढे, कालयवन मागे. पळता पळता गिरिव्रज नावाचा पर्वत लागला. त्या पर्वताच्या गुहेमध्ये कृष्ण घुसला. त्या गुहेमध्ये मुचकुंद नावाचा ऋषी विश्रांती घेत पडलेला होता, ज्यांनी देवदैत्यांच्या युद्धामध्ये देवांना सहाय्य केलं होतं.
आणि देवांना विजय मिळवून दिलेला होता आणि त्याबद्दल पारितोषिक म्हणून थकल्यामुळे त्यांनी विश्रांती मागितलेली होती. ती विश्रांती घेत तो त्या गुहेमध्ये पडलेला होता. त्याला वर असा मिळाला होता की जो कोणी तुझी झोपमोड करील तो तात्काळ भस्मसात होऊन जाईल. असा तो मुचकुंद तिथे झोपलेला होता. कृष्ण त्या गुहेमध्ये घुसला. आपल्या अंगावरची शाल त्यांनी झोपलेल्या मुचकुंदावर पांघरली आणि एका अंधारी कोपऱ्यामध्ये हात गुंफून तो निमूटपणे उभा राहिला. मागोमाग कालयवन आला आणि आपल्याला हुलकावणी देत इथपर्यंत येऊन पोचलेल्या कृष्णाने साहसूतपणे झोपेचं सोंग घ्यावं याचा त्याला इतका संताप आला की त्याने कृष्ण समजून कालयवनाच्या मुचकुंदाच्या छातीवर लात मारली. लात मारल्याबरोबर मुचकुंद जागा झाला. जागा झाल्याबरोबर त्याने डोळे उघडलेत. डोळे उघडल्याबरोबर त्याला मिळालेल्या वराप्रमाणे कालयवन जळून भस्मसात झाला. कालयवनाच्या देहाची राख झाल्याचं पाहून कृष्ण अंधारी कोपऱ्यातून निघाला. मुचकुंदाच्या अंगावरची शाल त्यांनी काढली, पुन्हा आपल्या अंगावर टाकली. मुचकुंदाला सांगितलं पुन्हा झोप, मी येतो, आणि तो निघाला. पलायनाच्या बाबतीत त्याने उच्चांक मोडला असं मी म्हणालो. याचं कारण मित्रांनो मगाशी आपल्याला सांगितलं, 18व्या स्वारीनंतर कृष्णाने एकट्याने पलायन केलं नाही, राजधानी सकट पलायन केलं. संपूर्ण मथुरेची राजधानी त्यांनी द्वारकेला हलवली. भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये मराठ्यांच्या पळपुटेपणाचं वर्णन असं केलंय की मराठे इतके पळपुटे की झाडाला बांधले झाडासकट पळून जातील. त्याप्रमाणे कृष्ण हा राजधानी सकट पळून गेला. पळून जाण्याच्या बाबतीत त्याने उच्चांक मोडला. असत्य बोलण्याच्या बाबतीत सुद्धा मोडला. स्वतःची प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा त्यांनी खोटी ठरवली. इतरांनी केलेल्या प्रतिज्ञेला सुद्धा त्यांनी भंग करायला भाग पडला. कृष्णाची प्रतिज्ञा होती, न धरी शस्त्र करी मी, हातात शस्त्र धारण करणार नाही. आणि ती प्रतिज्ञा त्यांनी स्वतः भीष्माच्या आव्हानाला तोंड देण्याकरता मोडण्याची तयारी दाखवली. भीम त्याची प्रतिज्ञा होती की कधीही रणांगणामध्ये शस्त्र संन्यास करणार नाही. जेव्हा द्रोणाचार्यांचा वध झाला आणि कपटाने द्रोणाचार्यांची हत्या केल्याबद्दल संतप्त झालेल्या अश्वत्थाम्याने नारायणास्त्र सोडलं, त्यावेळेला सगळं सैन्य जळायला लागलं. तेव्हा कृष्णाने सांगितलं की शस्त्राच्या सहाय्याने नारायणास्त्राचं पारिपत्य करता येणार नाही, ताबडतोब शस्त्र खाली टाका आणि निशस्त्र हाताने नारायणास्त्राला वंदन करा, त्याशिवाय ते अस्त्र थांबणार नाही, शांत होणार नाही. पटापट सगळ्यांनी आपली शस्त्र खाली टाकलीत. भीम म्हणाला शक्य नाही, कारण माझी प्रतिज्ञा आहे की रणांगणावर शस्त्र खाली टाकायचं नाही. कृष्णासकट सगळ्यांनी मागाहून भीमसेनाला करकचून आवलं. जबरदस्तीने त्याच्या हातातली शस्त्र खाली टाकली, जबरदस्तीने त्याचे हात जोडलेत. तेव्हा नारायणास्त्र शांत झालं. अर्जुनाच्याही काही प्रतिज्ञा होत्या. द्रोण पर्वातलीच गोष्ट आहे. कधी नव्हे ते युधिष्ठिराला युद्ध करण्याची सुरसुरी आली आणि द्रोण पर्वामध्ये तो स्वतः युद्ध करण्याच्या उद्देशाने रणांगणामध्ये गेला. खरं म्हणजे त्याला हे कळायला पाहिजे होतं की नेत्यांनी कधीही युद्धात उतरायचं नसतं, अनुयायांना मरू द्यायचं असतं आणि मग त्यांच्या नातलगांचं सांत्वन करण्यासाठी त्याच्या घरापर्यंत जायचं असतं. युधिष्ठिराच्या ते लक्षात आलं नाही. तो स्वतः गेला आणि कर्णाची त्याची भेट झाली. कर्णाला इतका आनंद झाला, वा 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 वा, आज युधिष्ठिराला त्याला इतका आनंद झाला. त्यांनी युधिष्ठिराशी झुंज घ्यायला सुरुवात केली. त्याच्यावर बाणांचा इतका वर्षाव केला की त्याचा मुकुट खाली पडला, रथ मोडला आणि त्याच्या छातीवर इतक्या जखमा झाल्यात कर्णाच्या बाणांच्या की जीव वाचवण्याकरता निरुपायाने युधिष्ठिराला आपला रथ मागे फिरवावा लागला आणि छावणीकडे परत यावं लागलं. रणांगणाला पाठ दाखवणाऱ्या युधिष्ठिराची इतकी निर्भत्सना केली कर्णाने की कर्णाचे बाण त्याच्या देहाला सहन झालेत, पण कर्णाचे वाघ बाण त्याच्या अंतःकरणाला सहन झाले नाहीत. अपमानाने जळ फलत स्वतःच्या छावणीमध्ये पडला असताना तिथे अर्जुनाचा प्रवेश झाला. अर्जुन दिसल्याबरोबर युधिष्ठिराला एकदम हायसं वाटलं. म्हणाले, तू मारून आलास ना कर्णाला, छान केलंस. त्या हलकटाने माझा फार अपमान केला आज रणांगणामध्ये. तेव्हा अर्जुन भांबवून गेला. तो म्हणाला, दादा माझी अजून कर्णाची भेटच नाही. तुमचा रथ दिसेना रणांगणावर म्हणून काळजी वाटून तुमचा शोध घेण्याकरता मी इथे आलोय.
तेव्हा आपला अपमान करणाऱ्या कर्णाचा वध अर्जुनाने केला नाही, याबद्दल संतप्त झालेल्या युधिष्ठिराने अर्जुनाची इतकी निर्भत्सना केली, त्याचा तोलच गेला. आणि तो म्हणाला, माझा अपमान करणारा कर्ण अजून जिवंत आहे आणि तुम्हाला भेटायला तो सासूत पण आहे, याला काय अर्थ आहे? अरे माझा अपमान करायला तो धजावतो. तुमच्यासारखे भाऊ असताना काय करायचं तुमचं शौर्य, काय करायची तुमची शस्त्र, फेकून देतो तुझं गांडीव धनुष्य. सगळं बोलणं सहन केलं, पण फेकून देते तुझं गांडीव धनुष्य असं म्हटल्याबरोबर अर्जुनाचा इलाजच राहिला नाही. त्याने एकदम खड्ग उपसलं आणि तो युधिष्ठिराच्या अंगावर धावून गेला. कृष्णाने विचारलं, अरे तू काय करतोयस? तो म्हणला, माझा इलाज नाही. दादा मला अत्यंत पूज्य आहेत, वंदनीय आहेत, पण माझी प्रतिज्ञा आहे की जो कोणी माझ्या गांडीव धनुष्याचा अपमान करील त्याचा मी तत्काळ शिरच्छेद करीन. त्यामुळे आता माझी प्रतिज्ञा पाळणं मला भाग आहे. अत्यंत आवडते आणि वंदनीय असणाऱ्या दादांचा मला शिरच्छेद करण्याचा प्राप्त आहे. कृष्ण म्हणाला, तुझी प्रतिज्ञाच असेल तर त्याला काही इलाज नाही. तुला युधिष्ठिराचा शिरच्छेद करावाच लागेल. प्रतिज्ञाचा त्याला काही इलाज नाही. पण प्रतिज्ञेबद्दल किंवा वधाबद्दल धर्मशास्त्र काय म्हणतं ते ऐकून घेशील काय? अर्जुन सावध झाला आणि म्हणाला, काय म्हणतं धर्मशास्त्र? कृष्ण म्हणाला, धर्मशास्त्रात असं सांगितलेलं आहे की निंदा ही वधासारखीच असते. तेव्हा तू युधिष्ठिराची निंदा जरी केली तरी चालू शकेल. सावधपणाने अर्जुनाने विचारलं, नक्की? कृष्ण म्हणाला, धर्मशास्त्रात सांगितलंय, माझं काही नाही. तेव्हा अर्जुनाने आपलं खड्ग परत घेतलं आणि युधिष्ठिराची निर्भत्सना करायला सुरुवात केली, निंदा करायला सुरुवात केली. भ्याड, पळपुटा, नामर्द, लढता येत नव्हतं तर गेला कशाला? खेळता येत नव्हतं, द्यूत खेळायला बसला, आमच्या मागे वनवास लावला. तोपर्यंतचं युधिष्ठिराबद्दलचं जे विष त्याच्या मनामध्ये साकलेलं होतं ते सगळं त्याने ओकून टाकलं. कृष्णाला वाटलं की चला आता शांत झालं. बोलला तो, परंतु शांत झाला. पण नंतर अर्जुनाने पुन्हा खड्ग उपसलं. कृष्णाने विचारलं, आता काय रे? तो म्हणाला, माझी दुसरी प्रतिज्ञा आहे की जो दादांचा अपमान करील त्याचा तत्काळ शिरच्छेद करायचा. दादा मला इतके वंदनीय आहेत आणि पूज्य आहेत, माझ्याच तोंडून त्यांचा अपमान झालाय, तेव्हा आता मला आत्महत्या केल्याशिवाय गत्यंतर नाही. कृष्णाने कपाळावर हात मांडला आणि म्हणाला, जर तुझी प्रतिज्ञाच असेल तर त्याला इलाज नाही. तेव्हा तू आत्महत्या कर, त्याला इलाजच नाही. जे प्रतिपक्षाला शक्य झालं नाही ते तू आपणून करायला धजावतोयस, इलाजच नाही, प्रतिज्ञाच आहे, पाळलीच पाहिजे. पण धर्मशास्त्र काय म्हणतं ते ऐकून घेशील काय? त्यांनी पुन्हा विचारलं, काय म्हणतं धर्मशास्त्र? तेव्हा कृष्णाने सांगितलं, धर्मशास्त्रामध्ये आत्मस्तुती आत्महत्येसारखीच मानलेली आहे. तेव्हा अर्जुनाने विचारलं, नक्की? कृष्ण म्हणाला, धर्मशास्त्रात सांगितलं, माझं काही नाही. आणि मग अर्जुनाने आत्मस्तुती करायला सुरुवात केली. मी निवात कवचाचा पराभव कसा केला, मी प्रत्येक भगवान शंकराशी झुंज कशी घेतली, त्यांच्याकडनं पाशुपतास्त्र कसं मिळवलं, स्वर्गातल्या देवतांकडून तऱ्हेतऱ्हेची अस्त्र कशी मिळवलीत, खांडवनाचा दाह कसा केला, आपल्या पराक्रमाची त्यांनी भरपूर प्रशंसा केली. शांत झाला. तेव्हा कृष्णाने विचारला, आता काही नाही आहे ना? अर्जुन म्हणाला, नाही. कृष्ण म्हणाला, चला आता पुन्हा कुरुक्षेत्रावर आपण लढायला जाऊ. कृष्णाने स्वतःची प्रतिज्ञा मोडली, यात आश्चर्य काही नाही. इतरांच्याही प्रतिज्ञा मोडायला त्यांना भाग पाडलं, इतरांचेही शब्द फिरवायला त्यांना भाग पाडलं. पण हे पाडलं म्हणून मित्रांनो, कृष्णाने भीमाला वाचवलं, कृष्णाने अर्जुनाला वाचवलं, कृष्णाने युधिष्ठिराला वाचवलं, तिघांना वाचवलं. हे महत्वाचं नाही, कृष्णाने महाभारताला वाचवलं, महाभारत नावाच्या इतिहासाला वाचवलं कृष्णाने. हा त्याचा मोठेपणा आपण लक्षात घ्या. असत्य बोलण्याचं त्यांनी टाळलं नाही, रणांगणातून पळ काढण्याचं कधी सोडलं नाही. हे कृष्णाने केलं. तरी उत्तरेच्या पोटातला गर्भ हा चलनवलन करू लागला, हेही सत्य आहे. त्यार्थी कृष्ण आयुष्यामध्ये कधीही खोटं न बोलल्याचं सांगतो, ते खरं असलं पाहिजे. रणांगणातून पळ न काढल्याचं सांगतो, तेही खरं असलं पाहिजे. हा जो अंतर्विरोध आहे कृष्णाच्या व्यक्तित्वातला, उद्गारातला आणि जीवनातला, त्याची सोडवणूक कशी करता येईल ते आपण पुढे पाहू. कृष्णाने तऱ्हेतऱ्हेचे वध घडवलेत आपल्या आयुष्यामध्ये. लहानपणी कंसाची सगळी आक्रमण परतवून लावण्याकरता सगळ्या असुरांचे वध कृष्णाने केलेत. त्यानंतर कृष्णाने कंसाचा वध केला. कंसाचा वध करण्याचा उद्देश काय होता ते मी आपल्याला सांगितलं. कंसाचा वध त्याच्या दृष्टीने नगण्य होता, महत्वाचा नव्हता. जरासंधाला आव्हान द्यायचं होतं, त्यासाठी कंसाचा वध केला होता. त्याप्रमाणेच
अत्यंत सावधगिरीने, अत्यंत चातुर्याने, अत्यंत मुत्सद्देगिरीने कृष्णाने या सर्व असुरांचे वध घडवलेले आहेत हे आपण लक्षात घ्या. या सर्व असुरांचे वध घडवलेले आहेत. जयद्रथाचा वध केला, कर्णाचा वध घडवला, घटोत्कचाचा वध घडवला, त्याची हत्या घडवून आणली, कालयवनाचा वध केला, जरासंधाचा वध केला. हे सगळे वध महत्वाचे आहेत हे आपण लक्षात घ्या. जरासंधाचा वध केला सैन्याच्या पातळीवर, रणभूमीवर त्याचा आपल्याला वध करता येणं शक्य होणार नाही हे त्यांनी 18 वेळा अनुभवलेलं होतं. परंतु राजसूय यज्ञ जर निष्कंटक पार पाडायचा असेल तर दोघांचं पारिपत्य होणं आवश्यक होतं. एक होता शिशुपाल, दुसरा होता जरासंध. जरासंधाचं पारिपत्य करण्याच्या तयारीने कृष्ण अर्जुनाला आणि भीमाला घेऊन निघाला. युधिष्ठिराची परवानगी मागितली की फार मोठ्या जोखमीच्या मोहिमेवर जातो आहोत, तुझी आम्हाला परवानगी दे. युधिष्ठिराकडनं परवानगी घेतली आणि हे तिघही जण विप्रवेशाने जरासंधाच्या राजधानीमध्ये पोहोचलेत. पोचल्या त्यांनी प्रवेशद्वाराजवळचे जे नगारे होते ते फोडून टाकलेत. एका उद्यानामध्ये थांबलेत, भेटायला गेलेत जरासंधाला संध्याकाळच्या वेळी विप्रवेशामध्ये. तेव्हा जरासंधाने त्यांचं स्वागत केलं, त्यांची पूजा केली आणि येण्याचं प्रयोजन विचारलं. तेव्हा यांनी खुणांनी सांगितलं की सूर्यास्त होईपर्यंत आमचं मौन असतं, आम्हाला बोलता येत नाही, रात्री आम्ही बोलू. तेव्हा त्यांना अग्निशाळेमध्ये वास्तव्य करायला सांगितलं आणि रात्रीच्या वेळी जरासंध त्यांना भेटायला गेला आणि विचारला आपल्या येण्याचं प्रयोजन काय, मी आपली काय सेवा करू. तेव्हा प्रामाणिकपणाने कृष्णाने आपलं रूप प्रगट केलं आणि सांगितलं की आता तुला सांगायला हरकत नाही, आमचं मौन संपलेलं आहे. आम्ही विप्र नाही आहोत, मी कृष्ण आहे, हा भीम आहे, हा अर्जुन आहे. कशा करता आलात तुम्ही? तो म्हणाला आमची दुसरी काही इच्छा नाही, एक लहानशी इच्छा आहे की तुझ्याशी द्वंद्वयुद्ध खेळावं आणि त्याहीपेक्षा लहानशी इच्छा आहे तुला द्वंद्वयुद्धामध्ये ठार मारावं, दुसरं काहीच आमचं म्हणणं नाहीये. तेव्हा मल्लयुद्धाचं आमंत्रण स्वीकारलं जरासंधानी आणि भीमानी मल्लयुद्धामध्ये जरासंधाचा पराभव केला आणि वध केला. जरासंधाचा पराभव केला आणि वध केला. त्याही मागे जी कपटनीती होती ती कृष्णाची होती. जरासंध नाहीसा झाला. अभिमन्यूच्या वधाचं प्रायश्चित्त जयद्रथाला घडवायचं होतं आणि जयद्रथाचा वध आपल्या हातून सूर्यास्ताच्या आत झाला नाही तर स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करून आत्मार्पण करण्याची प्रतिज्ञा अर्जुन बोलून बसला होता. कृष्णाच्या कानावर आलं, त्याला वाईट वाटलं. इतकंच नव्हे तर संताप आला अर्जुनाचा. त्याने अर्जुनाची तीव्र शब्दामध्ये कान उघाडणी केली. तो म्हणाला, कशाला क्षत्रिय म्हणतोस, कशाला वीरपुरुष म्हणतोस? रणांगणावर प्राण पणाला लावून युद्धासाठी आलेल्या क्षत्रियाला भावना नसतात, फक्त कर्तव्य असतं. यापैकी कुणाही वीरपुरुषाला मुलगा नाही आहे काय, पुत्र नाही आहेत काय, पत्नी नाही आहेत काय, आप्त नाही आहेत काय? त्यांच्या मृत्यूबद्दल हळहळ करीत बसलो तर मग लढायचं कशाला? अभिमन्यूच्या मृत्यूबद्दल तुला दुःख होणं मला समजू शकतं, पण त्या दुःखाच्या भरामध्ये ही प्रतिज्ञा करून बसलास तू. जयद्रथ जर आपल्या हातून मेला नाही तर आपण आत्महत्या करू. आणि समजा कौरवांच्या सेनेने जयद्रथाला उद्या दिवसभर तुझ्यापासून लपवून ठेवलं तर संध्याकाळच्या वेळेला तू आत्महत्या करणार. आणि आत्महत्या करून तू काम कुणाचं साधणार, पांडवांचं की कौरवांचं? राहतो पांडवांच्या सैन्यात आणि काम त्यांचं साधणार काय? तुला की आहे की नाही विचार? अर्जुन ओशाळून गेला. पण दुसऱ्या दिवशी खरोखर जयद्रथाच्या बंदोबस्ताची व्यवस्था केली होती. ते सर्व व्यवस्था मोडून त्या प्रत्येकाला हुलकावणी देत कृष्णाने अर्जुनाचा रथ थेट जयद्रथापर्यंत समोर नेऊन भिडवला आणि अर्जुनाला सांगितलं, हा जयद्रथ मार याला. अर्जुनाने जयद्रथावर बाण रोखला. त्यावेळेला त्याला फक्त एकच सांगितलं, काळजी एकच घ्यायची की जयद्रथाचं मस्तक खाली पडू द्यायचं नाही. त्याला वर असं आहे की जो त्याचं मस्तक जमिनीवर पाडेल त्याच्याच मस्तकाचे 100 तुकडे होतील. तेव्हा त्याचं मस्तक जमिनीवर पडू द्यायचं नाही. म्हणून कृष्णाच्या सूचनेनुसार अर्जुनाने जयद्रथाच्या कंठाचा छेद केला, त्याचं मस्तक वरती उडवलं आणि मागोमाग बाण मारीत
ते मस्तक टोलवीत टोलवीत कुरुक्षेत्राच्या बाहेर जयद्रथाचा बाप वृद्ध क्षत्र अनुष्ठान करीत बसला होता, त्याच्या मांडीवर पाडलं. अनुष्ठानामध्ये मग्न असलेल्या आपल्या मांडीवर हे काय पडलं या जाणीवेनी घाबरगुंडी उडून वृद्ध क्षत्र एकदम उभा राहिल्यामुळे ते मस्तक जमिनीवर पडलं. जमिनीवर पडल्यामुळे वृद्ध क्षत्राच्याच मस्तकाचे 100 तुकडे झालेत. जयद्रथही गेला, वृद्ध क्षत्रही गेला. त्यामागचं डोकं कृष्णाचं. कर्णाचा वध त्यांनी कसा केला आपल्याला माहित आहे, तो आपल्याला माहित आहे, तेव्हा ते सांगण्याची गरज नाही. पण कृष्णाने स्वतःच्या एका बलाढ्य सैनिकाचा सुद्धा वध घडवून आणला. त्याचं नाव घटोत्कच. घटोत्कच कोण होता? भीमाचा मुलगा होता. एक बलाढ्य सैनिक होता पांडव सैन्यातला. त्याचा वध घडवून आणला. वासवी शक्तीचा उपयोग त्याच्यावर करायला लावला. त्याला सोडलं. त्यांनी त्राही भगवान करून सोडलं कौरव सेनेला. तेव्हा शेवटी द्रोणाचार्यांना कळवळून कर्णाला विनंती करावी लागली की तुझी वासवी शक्ती याच्यावर सोड. त्यांनी अर्जुनाकरता ठेवली होती. पण घटोत्कचाच्या तावडीतून आपण वाचू की नाही याची शंका असल्यामुळे द्रोणाचार्यांच्या आदेशावरून कर्णाला ती शक्ती घटोत्कचावर सोडावी लागली. घटोत्कच मेला. त्या संध्याकाळी पांडवांच्या छावणीमध्ये अत्यंत दुःखाचं वातावरण होतं. एक बलाढ्य सैनिक गेला, आपला पुतण्या गेला. या दुःखामध्ये पांडव चूर होते. कृष्ण तिथे टाळ्या वाजवीत गेला. युधिष्ठिराने त्याला मध्येच अडवलं आणि सांगितलं, अरे आम्ही सगळे दुःखामध्ये मग्न आहोत आणि तू आनंदाने टाळ्या वाजवीत काय चाललायस? तेव्हा कृष्ण म्हणाला, असं तुम्ही दुःखामध्ये मग्न आहात? मला कल्पना नव्हती. कशाचं दुःख झालंय तुम्हाला? युधिष्ठिर म्हणाला, कशाचं म्हणजे? घटोत्कच मेला त्याचं. आणि युधिष्ठिराने विचारलं, तुला कशाचा आनंद झाला टाळ्या वाजवीत तू आला? तो म्हणाला, मला आनंद घटोत्कच मेला त्याचा. तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे लवकर हळू बोल, भीमाला ऐकू गेलं तर तो संतापेल. कृष्णाने विचारलं युधिष्ठिराला निर्णायक स्वरामध्ये, मला सांगा तुम्हाला घटोत्कच हवा होता की अर्जुन? त्यांनी सांगितलं, अर्थात अर्जुन. कृष्ण म्हणाला, म्हणून घटोत्कच मेला. घटोत्कच मेला नसता तर वासवी शक्ती अर्जुनासाठी ठेवली होती. अर्जुनाला मारावं लागलं असतं. अर्जुनाला वाचवण्याकरता घटोत्कचाला मारण्याची व्यवस्था मला करावी लागली. एवढं बोलून कृष्ण थांबला नाही. त्याच्या पुढे असं म्हणाला, वासवी शक्तीच्या मुळे कर्णाच्या हातून हात जर घटोत्कच मेला नसता, कृष्ण बोलतोय आपल्या सैनिकाबद्दल, आज जर घटोत्कच मेला नसता तर घटोत्कचाला मारण्याची वेगळी व्यवस्था मला करावी लागली असती. आपल्या सैनिकाला मारण्याची व्यवस्था मला करावी लागली असती. याचं कारण कृष्ण म्हणाला, जो वीर पुरुष युद्धाच्या प्रसंगी उपयुक्त ठरतो, शांततेच्या काळात डोईजड होतो. तसा आपल्याला त्रास होऊ नये आपल्याच घटोत्कचाकडून, म्हणून त्याला युद्धामध्ये संपवणं आवश्यक होतं. म्हणून मी घटोत्कचाला मारलं. कालयवन, घटोत्कच, कर्ण, जरासंध, कंस, जयद्रथ या सर्वांच्या वधाला कृष्ण कारणीभूत झाला. त्यामागे त्याचं डोकं होतं. हे होतं मित्रांनो. आता मला आपल्याला सांगू द्या की कृष्णाची पहिली भेट द्रौपदी स्वयंवराच्या वेळी झाली असं मी म्हणालो. तुम्ही लोक भाग्यवान आहात. कृष्णाचा आणि पांडवांचा पहिला परिचय होण्या अगोदर कृष्णाचा आणि तुमचा परिचय होतो महाभारतामध्ये. एक प्रकारे भगवान व्यासानी पांडवांपेक्षा तुमच्याबद्दल अधिक विश्वास दाखवलेला आहे. भगवान कृष्णाची पहिली ओळख तुमच्याशी करून दिलेली आहे.